बापू अर्जुन अर्जुन काय झालंय? बापू मामी काय नाही झालं बापूंना. अर्जुन काहीतरी सांगू नको मला, खरं सांग काय झालंय ते. अहो खरंच नाही काय झालं. बापू उठा या. दाजी अहो बघा की तुम्हाला काय कळतंय का? दिप्या अरे काय नाही होणार बापूंना. बापू बापू उठा बरं लगेच. अरे अर्जुन त्यांची नाडी बघा की, तुम्हाला कोणाला येते का बघायला नाडी? बघा ना काय झालंय ते. दाजी अहो बघा की आता काय चालचालविना झाल्या. अरे ही मशीन बिघडली असणार रे, बाकी काय नाही दिप्या. मामी मामी डोळ्यातून पाणी काढायचं नाही, अजिबात डोळ्यातून पाणी काढायचं नाही. लगेच बरे होणार आहेत बापू आता. बापू ओ बापू उठा ना. दीदी दीदी कधी येणार आहे? दीदी दीदी आप्पी मामी मामी आप्पी आली ना की लगेच बरं वाटतं रे बापूंना. बापू बापू ऐकताय नव्ह तुम्ही? अहो दीदीची परीक्षा संपल्या. उठा की बापू उठा की. बापू बापा उठा की, आप्पी पण येईल आता. दाजी अहो ती मशीन पण बंद पडला आता. अरे ती मशीन बंद पडलेली असणार आहे दिप्या. मशीनचं काय आहे? मशीनला काय नाही झालं दाजी, तुम्हाला पण माहित आहे काय नाही झालं मशीनला. काय दिप्या. बापू बापू उठा की. दाजी ऍम्ब्युलन्स कधी येणार आहे? अरे हा दिप्या, अरे मी डॉक्टरांना बोलवलंय, आता डॉक्टर येतीलच. डॉक्टर येतील आणि आप्पी पण येणार आहे ना, मग बापू लगेच बरे होणार आहेत. मामी डॉक्टर आले की लगेच बरे होतील बापू. बापू आप्पी येते तुमची, आप्पी भेटायला. अक्का यो चमत्कारच झालाय. देवापुढे साखर ठेवून येते. चल लगेच. आपल्या जवळच्या माणसाचं प्रेम हे कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नसतं. या पोरीमध्ये जी अफाट इच्छाशक्ती आहे ना, ती आज पुन्हा एकदा सिद्ध झाली. आपली बाळा, अगं हीच खरी ताकद आहे तुझी, आणि हीच ताकद तुला खूप मोठं करणार आहे. बापा बापूंना काहीच होऊ शकत नाही. हा माझा त्यांच्यावर असलेला विश्वास जिंकला यार. शिफ्ट करायचं दवाखान्यात? नाही, सध्या प्रवास करणं धोकादायक आहे. हे पुढचे 2 दिवस खूपच क्रिटिकल आहेत. डॉक्टर आता काय बी टेन्शन नाही बघा. आमच्या आप्पी तिथे आहे की. बापू आता लवकर बरं व्हायचा. तुमच्या लेकीला कलेक्टर म्हणून मिरवण्याची वेळ आली आता. तुम्ही फक्त तिकीट द्या, मग बघा त्याच्या पाठीमाग कसा सपोर्ट उभा करतो ते. पण मुद्दा तुमच्या इमेजचा आहे, आणि तिकीट न द्यायचं कारण तुम्ही, आणि तुम्ही कंत्राटदार म्हणून किल्ला भ्रष्टाचार आहे.
पण आता तुम्ही म्हणाल हे तर सगळेच करतात, पण राजकारण हा इमेजचा खेळ आहे. एकदा का तुमच्या गोष्टी बाहेर आल्या ना, मग तुम्ही कितीही पैसे होता, लोक तुम्हाला निवडून देत नाहीत आणि आम्हाला काहीही करून ही सीट घालवायची नाहीये. पण मॅडम, इमेज बदलता येऊ शकते की नाही? म्हणजे काहीतरी उपाय असेलच ना? एकच उपाय, काय मॅडम? अपर्णा. अपर्णाजी जर आमच्या पक्षाचा प्रचार करायला तयार असतील आणि या सीटचा चेहरा व्हायला तयार असतील तरच आम्ही सुजय रावणात तिकीट द्यायला तयार आहोत. हात त्याच्या भारी, एवढंच होय. ते तर काही न सांगता सुद्धा होईल. अहो मग झालंच की तिकिटाचं तुम्ही. पण त्यांनी स्वतः आम्हाला सांगायला हवे, तरच आम्ही ह्या लोकांच्या मनातल्या नेत्याला तिकीट देऊ. म्हणजे हे खरोखरचे नेते होते, कायम लोकांच्या मनातले नेते म्हणूनच राहिले. दोन दिवस, फक्त 2 दिवस आहेत तुमच्याकडे. या 2 दिवसात अपर्णाजींनी स्वतः मला फोन करायला हवा, नाहीतर इतर पर्याय आहेतच आमच्याकडे. नाही मॅडम, या आता. केलं ना आपे, आता झालं ना. मी जरा चिंचुकेला फोन करतो, 2 दिवस झालं चौकीत नाही मी. अर्जुन, मी काय विचारते तुला, सांग की मला. केलं ना जे काय करायचं ते. मला सांग की. तुझा विश्वास नाही का माझ्यावर? अरे चिडतोयस कशाला? मग तू काय लावून धरलंयस? काय केलं, कसं केलं? अर्जुन, मी आजवर कधी तुला विचारलंय का? आज मला मनापासून वाटलं म्हणून विचारलं ना. जी काय करायला पाहिजे होतं केलंय मी. बापूंच्या जीवापेक्षा मोठं नाही काय माझ्यासाठी. म्हणजे नेमकं काय केलंयस तू? परत तेच. आता 2च मिनिटं झाले ना तू म्हणून की तुझा स्वतःपेक्षा जास्त माझ्यावर विश्वास आहे म्हणून. मग आहेच की. मग काय करायचं तुला? मी केलं ना काय करायचं ते. अरे पण आता सतत माझ्या ते मनात राहील. सांग ना मला काय केलंयस? कदमांकडून आईचे दागिने घेतले, ते घाण ठेवले आणि हे सगळं केलं. काय अर्जुन, तू काय खोळायस का? मला वाटलंच तू असं ओरडणार माझ्यावर म्हणून. आपली आई गेली, तिच्या वेळी दवाखान्यात न्यायला पैसे नव्हते, दिलेला न्यायला पैसे नव्हते. आता काय करायचं तिचे दागिने ठेवून? मी करणार पैसे उभे. आईचे दागिने घाण ठेवायला लागले तरी लागू दे. माझ्या लोकांसाठी मी पैसे उभे करणार. हो हो हो, शांत. केवढं चिडतोयस तू? अर्जुन, अजून किती प्रेम करू दे तुझ्यावर? कसला सच्चा माणूस आहेस तू. आप्पे, मला माहितीये मी खोटा आहे, पण त्या खोट्यामुळे बापूंचा जीव वाचणार असेल ना तर जाऊ दे सगळं. झालंस की शांत? मग आता नको विचार करू. आता तू नको विचार करू. ते दागिने आण तुम्ही सोडून. हा सुजय, अर्जा घरला अर्जुन. वाटलंच तर भेटून परत जा. हा ठीक आहे. ये अर्जा. तुझ्या खुर्ची घे. काय एवढं अर्जंट? अरे अर्जंट आहे म्हणून बोलवलं, नाही तर आम्ही कशाला डिस्टर्ब करतोय बाबा. बसा. हे काय? हे पेपर्स आहेत. विना ज्या जमिनीत राबतो ना त्या जमिनीचे. आणखी एका दुसऱ्या जमिनीचे पेपर आहेत, ते तुझ्यासाठी. आणि हे सगळं यातलं जी पाहिजे ती घे. मी सह्या केल्या की ते तुझं होणार. याच्या बदल्यात काय पाहिजे तुम्हाला? अरे हुशार आहेस रे. तुमची दानत माहिती की मला. एवढं सगळं देत आहे, त्याच्या बदल्यात काहीतरी पाहिजेच असेल भारी. विषय असा आहे की मॅडम सुजयला तिकीट देतो म्हणाल्यात, पण एका अटीवर. कुठल्या? की अप्पेने आमचा प्रचार केला पाहिजे.
बघ, तुला पाहिजे ते सगळं देतोय. फक्त आपल्याला प्रचारासाठी तयार कर. म्हणून तुम्ही मगाशी घरी आला होय तिच्या, हा? तोंडात पार मत टपकत होतं. पण आता तिथं हा विषय काढणं योग्य नव्हतं ना. बाप्पू शुद्धीवर येऊन फक्त 1 दिवस झाला. 1 दिवस. जोपर्यंत बाप्पू पूर्णपणे बरे होत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला दुसरं काय करूशी वाटणार नाही. मंडपातनं पळून गेली तेव्हा तिला परत आणणारा तूच होतास. मग हे तर तू करूच शकतोस. 2 दिवसांचा वेळ आहे आपल्याकडं. 2 दिवसात मॅडमला कळवायचंय. पण आप्पीनं स्वतः फोन करून मॅडमना सांगितलं पाहिजे की ती तयार आहे म्हणून. नाही, मी गॅरंटी देऊ शकत नाही आता काहीची. अजून जे काय पाहिजे ते सांग, ते बी देतो तुला. मला आजची रात्र द्या विचार करायला. अरे यार, विचार कसला करतोय? ये वेळ घे आणि सांग आम्हाला. आणि आता अगं मम्मी, दरवर्षी ते करायचे ना, मग यंदा आपण करू की काय रे? अंगाशी क्या क्या पूछ अपने बारे में. मम्मी मी करतो की गुढीची काठी. आप्पे अगं पण मम्मी, अगं एवढा मोठा सण आहे आज, साजरा केला पाहिजे का नाही? यांना अजून बरं. अगं आता बापूच म्हणले की सण साजरी करा म्हणून, मग आणि आता आपण नाही केलं तर त्यांना वाईट वाटेल ना. मम्मी अगं बापू बरे होत आहे, तू नको काळजी करू. चला आपण आवरूया. दिदे, मला लय दिवसात असं वाटतंय बघ. काय मावतायस तू मावता. दिप्या, बाद झाला आता. चला आवरूया पटपट. मी काय करू? छकुले, तू आत ये मला मदतीला. चल, स्वयंपाक केला पाहिजे गोडाचा. चला मी पण आवरायला घेते. दिदे हा? बघ की बापूंना कसलं भारी वाटतंय. मान कशी दिदी बघ की. काय बापू? बापू, आता मस्त सण साजरा करूया बघा. चला आवरूया. मम्मी, अगं निवेद करायला लागल ना ग. हा ग, आमटीला उकडी आले की झालं, तेवढंच राहिलंय. बरं बरं. चला लवकर गुढी उभारूया. आप्पे अगं सगळं काढून ठेवलंय मी, फक्त गुढी उभारायची. हा बापू, तुम्ही असं पडू नाही तर मला कळ बघा. काय रे? अहो नाही का, तुम्ही गुढी पाडवायला काय काय करायचा? गुढीची काठी धुवायचा, गुढी उभा करायचा, तिची पूजा करायचा, नंतर कडुलिंबाचा पाला आणि गुळ खायचा. खरंच हो बापू, सगळं तुम्हीच करायचं बघा. आता माझी पोरं मोठी झाली. म्हणून म्हणतोय बापू, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो तुम्हाला बरं वाटतंय आता, दिसतंय की आम्हाला. अहो कसलं दिसतंय माहिती का तुम्ही? जर गॉगल घातला ना एकदम रजनीकांत यांना राग केला. हे दिप्या, उगा चेष्टा करू नको. जाऊन दीदीला मदत कर जा. उठ. आता चेष्टा काय मम्मी? आता मला सांग, बापूने जर गॉगल घातला आणि राणीत बसून अशी गरकन राणी फिरवली आणि तुझ्याकडे एंट्री मारली तर फ्लिप होशील तू. काय? अगं फ्लिप फ्लिप डायरेक्ट बापूंच्या प्रेमात. तुझ्या जिभेला काही हाडबीड आहे का नाही रे? आता मी काय खोटं बोलते का दिदे? बरोबर आहे की नाही? हे बाबा, मी काही सांगणार नाही हा. जीवगण तुला मारल. दिप्या, चल उठ तू, रस्सी घे गुढीला बांधायला. पिये मॅडम, उठा की, गुढी उभारायची का नाही? मम्मी तू घे निविद्याचं. हे पोरांनो, प्रसाद वाटून घ्या बघू. चला. हो चकुले घे वाट. मामी, आप्पीला घेऊन जातो जरा. होय, तिथली बी गुढी उभारायची असेल ना. हो का अरे लय कडू लागतंय. दिप्या, खायचं असतं आजच्या दिवशी. का ग? अरे आज नवीन वर्षाची सुरुवात आहे ना, मग. आणि कडुलिंब आणि गुळ दोन्ही आपल्या शरीरासाठी लय भारी असतं माहितीये का? वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे खाल्लं का नाही, मग वर्षभरात येणारे कडू तिखट गोड सगळे अनुभव पचवावे लागतात. म्हणून हे खायचं. आप्पे, जोपर्यंत आपण सगळेजण एकत्र आहे ना, तोवर सगळं पचवू. गोड तिखट आंबट कडू सगळं. मला बी तसंच वाटतंय. झालं तर मग. अरे नाही अर्जुन, बापूंना नाही पटणार.
त्यांच्या तत्वाच्या बाहेरची गोष्ट आहे ही. आप्पे घे चावी आणि कागद. अगं घरच्या लोकांसंग व्यवहार नाही होत ना. आणि राणी दारात आलेली बघून बापूंना किती बरं वाटेल का नाही? घे. आणि वाटलं तर मी येतो ना बापूंसंग बोलायला. हा अरे वा, झालं तर मग. हा चला आता गुढी उभारूया. अर्जुन, अपर्णा, आज तुमच्या दोघांचा हा पहिला पाडवा आहे. त्यामुळे ही गुढी तुम्ही दोघांनी उभारायची आणि दोघांनीच पूजा करायची. हो सरकार. अपर्णा, ही फक्त गुढीपाडव्याची नवीन वर्षाची सुरुवात नाहीये, तर कदम आणि माने कुटुंबियांच्या संबंधांची नवीन सुरुवात आहे असं समज आणि घे. आणि दोघे मिळून ही गुढी उभारा. बघितलं का रुक्मिणी, आता हिचा तोरा फक्त बघत राहायचा. आता तर ही जमिनीवर चालायचीच नाही बघ. अगं म्हणे गप्प बैस असू दे. अगं माझा सुजा आता आमदार होणार आहे. काय भव्य आमदार, तुम्ही सरकार झाल्यावर गोष्टी बदलणार म्हणला होता, त्या अशा? म्हणते आता फक्त आपल्याला तिकीट पाहिजे म्हणून डायरेक्ट माफी, कर्ज माफ. तिला फक्त अर्जच सांगू शकतो. सरकार, मी घरी जाऊन येऊ का? बर, या. चल मी इथे चावी आणि कागद घेऊन येतो. तुम्ही घरचेच आहे ना, तुम्ही मुद्दल फेडलं बाकी झालं. सरकार बी तेच म्हणले बघा. पण तिथे अगं त्यांना असं वाटलं कसं काय? दिप्या, अरे ती बी आपलीच माणसं आहेत की. देवा भैरवनाथा असाच पाठीशी राहा बघ. सुष्मी, आपण राणीला पहिल्यांदा आणलं ती बी पाडव्यालाच, आणि आता पाडव्यालाच परत बी आली बघ. बापू, तुम्ही आता कसलीच काळजी करू नका बघा. कसलीच नाही हं? बाप्पू अजिबात काळजी करायची नाही. अहो तुमची लेक आहे, जावई आहे, पोरगा आहे, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. काळजी करायची नाही. सकाळी बघत बसले होते रिकाम्या अंगणाकडं, पण आता आले की राणी दारात. आता बापूजी एकदम फास्ट रिकवर होत्या बघ. ठणठणीत बरे होते बापू आता. होय, बरा होणार मी आता. नाही, बरं व्हायचंय आपल्याला, पण आता आराम करायचंय बरं का. चला आत. अगं आराम कुठं, आता राणीची पूजा करायची, गुढी उभारायची, तिथं नारळ फोडायचा, लय काम आहेत. चल दिप्या. बाप्पू तुम्ही थांबा. तुम्ही आता फक्त इथं निवांत बसायचं खुर्चीवर आणि राणीची पूजा कशी होती ते बघायचं. जर मरण आलं ना. बापू, मग तुम्ही असं काय बोलताय सणासुदीचं? बाप्पू असं काय बोलताय तुम्ही? अजून तुम्हाला लय काय काय बघायचंय. आप्पीला कलेक्टर झालेलं बघायचंय, तिने भारी भारी कामं करताना बघायचंय. सणासुदीचं असं बोलतोय तुम्ही? नाही बोलणार परत असं. ये पटकन. हो हो. चला करायची का पूजा? दिप्या, आता पूजा तूच कर बर का. हा दाजी चला. चला चला आलो पूजा. हे घे ताट घेऊन जा.
बाप्पू कशी दिसते राणी आपली? दाजी एक विचारू का? यात काय स्कॅम नाही ना व? म्हणजे सरकारने आता राणी दिल्या पण परत काय मागणार नाहीत ना राणीच्या बदल्यात? मागच्या वेळी कसं दिदीची खुर्ची मागितली होती. आप्या, ए आप्या, आप्या उठ. अगं उठ. हे बघ मी बाहेर जाऊन फिरून आलो. काय म्हणलं तुम्ही? अगं इथंच अंगणात 2 फेऱ्या मारल्या. हई शपथ! बापू खरंच? मी नको म्हणलं होतं तरी बी ऐकतच नाहीत बघ. ठीक आहे. अगं सुषमा मला चालावंसं वाटलं मी जाऊन आलो, त्यात काय एवढं? बापू तुम्हाला चालताना दम लागला नाही ना व? नाही, हे बघ ठणठणीत आहे मी. हा आता बघा कसं ठणठणीत बरं होताय तुम्ही. हा तेच म्हणतोय मी आप्या. हे बघ 4-5 दिवसात मला बरं वाटत. मग तू राणी घेऊन काम करायची काय बी गरज नाही. 1 मिनिट, हा विषय आहे का? बापू 1 मिनिट, जे ठरलंय ते ठरलंय आता. आपल्या ग ऐकून तरी घे, काय म्हणते ते ऐक तरी. ठरलंय ना, एकदा सांगितलं ना, आता परत परत तोच कायच विषय. अगं ऐक तरी. हे बघ पैशाची पण काय अडचण नाही. मी सुनंदा अक्काला सांगून ठेवले. अहो मी तेच म्हणतेय, कशाला घ्यायचे दुसऱ्यांकडनं पैसे? हाँ बापू, हम अपने कंधों पर खुद जवाबदारी फेल सकते हैं. मग अरे तसं नाही रे दीप्या. मग कसं आहे बापू, तुम्हाला फक्त आराम करायचा आहे. मम्मी आजवर सगळं दुखणं असं अंगावर काढले ना, म्हणून ही वेळ आल्या. हा पण बापू तुम्ही फक्त आराम करायचं ठरलंय हे. बापू तुम्ही एकदम चिल मारा हो, खाऊन पिऊन निवांत राहा, टेन्शन घेऊ नका. आणि पहिल्यापासून बघत आल्या बापूंनी एकदाही सुट्टी घेतली नाही. बापू आता तुम्ही सुट्टीवर आहात म्हणजे सुट्टीवर जाता. अगं पण आपे तिकडे तुझ्या घरी. मम्मी मी काल रात्री अर्जुनशी बोलली की ग, अगं ठरलंय आमचं. हा दाजी ओके म्हणलेत ना, मग संपला विषय, लोडच नाही काय. अगं तसं नाही आपे, बाकीची माणसं आहेत त्यांना विचारायला पाहिजे. अर्जुन घरच्यांशी बोलणार आहे आणि आमचं ठरलंय. बापू तुम्ही फक्त आराम करताय, हे ठरलंय म्हणजे ठरलंय आता. बरं ठीक आहे बाई. बापू तुम्ही मस्त बसून खावा, आणि तुम्हाला जर काय खावं वाटलं बिंदास मम्मीला सांगा, ती देईल तुम्हाला करून. खरंच की बापू, तुम्ही सांगा तुम्हाला काय खावंसं वाटतंय. बापू तुम्हाला कोथमिरीच्या वाड्या खावा वाटते का नाही? अहो मला माहित आहे तुमच्या आवडीनिवडी माहित आहेत मला. पुळच करे त्यांना इथे तेलगट खायला नाही लावलं, तू कोथमिरीच्या वड्या खाऊ घालतोय स्वय. बरं बरं करते वड्या. दीपे तुला खायच्यात ना? द्या बरं चला, मी आवरते, मला अजून प्रॅक्टिस बी करायची. दीपे उठ चल. आप्या लायसनची परीक्षा कधी आहे तुझी? आजच आहे. बर बर कर कर प्रॅक्टिस कर. आप्या अगं 18 वर्षाची झाली सवर राणी शिकली होतीस. वाटलंच नव्हतं ग त्याचा असा उपयोग होईल कधी. हो बापू, पण त्याचा असा उपयोग होतो ही भारीच गोष्ट आहे ना. काय बोला की. मुद्द्याच बोलतो, जरा वेळ कमी आहे माझ्याकडे. आमच्या आईने अप्लाय केले लायसन्ससाठी. बर तुम्ही जरा लक्ष घाला, लायसन काढून ठेवा. ते टेस्ट ड्राईव्ह होईल तेव्हा होईल. लायसन काढून ठेवा आणि टेस्ट ड्राईव्ह झाली की देऊन टाका. ते कोल्ड्रिंक नाही आला अजून. येईल ना, काम होईल ना. असं कसं होणार काम? एवढं सोपं आहे ते? आता पाटील साहेब तुमच्यासाठी काय अवघड आहे? असं असतं तर मग कशाला? करून टाका, होईल तुमच्या याने. डिपार्टमेंटचीच माणसं नियम मोडायला सांगायला लागली म्हणजे कसं होणार? हा साहेब ठीक आहे, तुमचं कोल्ड ड्रिंक आणि हा गरम गरम फरसाना तुमच्यासाठी. पाटील साहेब नियम मोडायला तुम्हाला एकट्याला कुठे सांगता येईल? नाव काय मिसेसचं? अपूर्णा सुरेश माने. ठीक आहे, त्यांना वेळ त्याला सांगा. सांगतो ना. आणि पाटील साहेब ते नियम मोडल्याचं तिला सांगू नका फक्त. ओके ठीक आहे, येतो मी. ताई मी काय म्हणलं तुम्हाला, काम होणार म्हणजे होणार.
अरे आधी नाही कशाला म्हणतात मला तेच कळत नाही यांचं. अहो, सगळीच माणसं आपल्यासारखी साधी असतात होय. हा? येऊ का सब इन्स्पेक्टर साहेब? तुझ्या ये की. चिंचुके मस्तपैकी कडक चहा पिऊन या. साहेबांकडे माझं काम आहे. बोल तुझ्या. अर्ज्या, आता एक माणूस बाहेर गेला, त्याच्या हातात कसली पिशवी होती रे? पिशवी? मला काय माहित, आपण कशाला लोकांची पिशवी बघतोय. काय बोलतो? अरे अर्ज्या, मला वाटतं त्या पिशवीत पैसे होते, पैसे. चल त्याला पकडू जाऊ. अर्ज्या, तुझं प्रमोशन. साहेब चला, उठा, चला. ए सुजय यार, काय नाटक करतोय? काय झालंय? अर्ज्या, नाटक मी नाही, नाटक तू करतोय. अप्पीचं काय झालं? मी बोललो नाही अजून. मग कधी बोलणार आहे बाबा? आमच्याकडनं तर सगळं घेऊन गेला. सुजय, बापूंना बरं होऊन 2 दिवस झालेत फक्त. हा, तर होऊ दे की कवर होऊ दे त्यांना. आहेत ना जिवंत? बोलतो म्हणलं ना, जा. अर्ज्या, अप्पीचा मॅडमला फोन नाही गेला ना, नाही तर मला बोलावं लागेल. धमकी कोणाला देतो तू? तुला? अय सुजय, आधीच कदमांना पैशावनी बोलून माझ्या डोक्यात गेलास तू. परत ती चुकी करू नकोस. परत डोक्यात जाऊ नको माझ्या. आता ह्या वेळेला मागचा पुढचा विचार करणार नाही. बर. अर्ज काय झालं? मागचा पुढचा विचार करणार नाही म्हटलं ना? पण तूच विचारात पडला की. ए सुच्या, अर्ज्या, काय चाललंय? कशाला आडवाय तुझ? अगं तिथे इथं फक्त मी आडवा आलोय. तुला माहितीये का, गाय, म्हस, रेडकू, उंदीर, मांजर, कुत्री सगळं आडवं येते. आणि छकुली सारखी बारकी पोरं बी आडवी. मग काय करणार आहे? दादा, तिची लायसन्सची टेस्ट तर होऊ द्या आधी. अहो मॅडम, लायसन्सची टेस्ट होईल हो, पण ह्याचं काय करायचं आता आपण? छकुले, अगं बरोबरच आहे त्याचं. बरोबर आहे ना? मग चला माग जावा परत. हा, ओ ताई, भैरवनाथचं मंदिर कुठं आहे? अहो ती कदमाची वस्ती कुठं आहे? भांग भांग. ओ ताई, अहो ती पोलीस स्टेशन कुठं आहे गावचं? अहो पोलीस स्टेशन कुठं आहे? जाऊ दे. भांग, भांग, भांग. येऊ दे. भांग, चला. हो. दिप्या, तुझं काय चाललंय? अगं दिदे, आपल्याकडे लोक काय विचारतील ना, याचा काय भरोसा नाही बघ. ए दादा, तिला चालवू दे की. अगं छकुले चालवून दे की, माझं काय म्हणणं नाही ग. आता समजा ही खरोखर चालवायला लागली आणि जाता जाता कुणीला प्रश्न केला, झालं का जेवण, मग काय सांगशील? मग लक्ष नाही द्यायचं त्याच्याकडं. अंगाची. ए, मी तर तासभर झालं सिग्नल म्हणून थांबल्या आणि तुमचं काय चाललंय? चला मागवा. परत परत परत. सरकार, आता आपलं राज्य फक्त आसगाववर नाही, अख्ख्या मतदारसंघावर असणार. असलंच पाहिजेत. अरे तिकीट मिळवणं लय मोठी गोष्ट होती. हा, ती तर झाली सरकार. आता लागलीच पुढच्या तयारीला लागलं पाहिजेत. हा सरकार, आजच कार्यकर्त्यांना सांगून गावातून एक रॅली काढतो. नाही ती तर कराच, पण सगळ्यात महत्वाचं पण ती बोला ना सरकार. ऐक, आपल्या मतदारसंघात कंची कंची गावं येतात. कुठं कुठं प्रचार करावा लागेल, कुठं कुठं पैसे वाटावे लागतात, याचा सगळा नीट विचार करून ठेवा. आणि ती अप्पी, तिचा फक्त वापर करून घ्यायचा पाहिजे तस. फोटो पाठवले तुम्ही, पण काहीतरी घोळ झाला वाटतंय. कसले फोटो? अर्जाचे. अरे तो खुळा आहे का? त्याला नुसते फोटो दाखवले तर दुसऱ्याच दिवशी तिने मॅडमला फोन केलाय की सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. अर्ज्या फोटोमुळे एका दिवसात काम करू शकतो, तर विचार कर त्याच्याकडून आपल्याला पुढे काय काय करून घेता येईल.
दिप्या बापू काय का आप्या? अहो काय नाही, बसा की तुम्ही. बस सावकाश. काय नाही, सुजय भाऊजींचा फोन आलता. आपल्याला सगळ्यांना जेवायला बोलवलंय घरी. हे घ्या तुमची जेवणाची गोळी. बघा दीदी, मला पण भूक लागल्या. का हो मग? माहिती नाही ग, घरी जेवायला आहे म्हणले फक्त. पण गेलंच पाहिजे का? आता बोलवलंय तर जाऊयात की. अहो तुम्हाला काही कळतं का? अगं त्याला काय ग सुषमा? पण जायचं कसं? अरे राणीने जाऊ की. हे आता बरं झालंय. कुठं जायचं म्हटलं की राणीनच जायचं. मग काय करायचं, जाऊया ना? अगं त्या घरी जायचं म्हणजे ना मला भीतीच वाटते बघ. अगं कसली भीती वाटते मम्मी? अगं धाकधूक होते ग. ती माणसं कधी काय बोलतील त्याचा काही नेम नाही. काय नाही होणार, चला जाऊया. हा बापू. हो मम्मी, जायचं आणि जीवन लगेच मागायचं आहे ना तिथे. मग काय तर. बापू जाऊया ना? होय जाऊया. आलेच मी. होय गोळ्या घेतल्यात ना तुमच्या? हा घेतले की. सुषमा, मला जरा आता चिंता वाटायला लागली बघ. पाव अगं आप्पीला तिच्या घरी पाठवलं पाहिजे की. आता कसं अगदी माझ्या मनातलं बोललं. त्यांच्या घरातल्यांची पण तशीच इच्छा आहे ना. आता आपण जेवायला गेलतो तेव्हा अगदी सरळ सरळ नाही, पण त्यांच्या म्हणण्याचा उद्देश तसाच होता बघ. आपल्या आप्पीला शब्दात पकडलं बघ त्यांनी. नाहीतर काय. पण आता मला एक कळ ना, तिला सांगणार कोण? तुम्हीच सांगा, तुमचं ऐकल ती. मी सांगितलं तरी ती ऐकल का माझं? तरी बी सांगा. आता कुठे सगळं मार्गाला लागतंय. मला पण तीच भीती वाटते बघ. आणि त्या प्रचाराला त्यांना कशाला पाहिजे आपली आप्पी? अगं आपल्या आप्पीला ओळखतेच सगळी आणि सगळ्यांचा विश्वास आहे आप्पीवर. तर आजवर काय आपल्या पोरीला कमी त्रास दिला नाही त्यांनी. असं ठीक आहे. ती कशी का वागणार आपल्याशी? आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही बघ. तुमचं हे असं असतंय. तुमचा ह्यो चांगुलपणा केवढ्यात पडला बघितलं ना तुम्ही? मरणाच्या दारातनं परत आलाय तुम्ही. अगं पण काय झालं का मला? हाय ना व्यवस्थित? ती काय नाही. इथून पुढे असली कामं अजिबात करायची नाही आणि स्वतःची नीट काळजी घ्यायची. बरं ठीक आहे, घेतो काळजी. आप्या काय ग? काय झालं? पाणी पाहिजे. थांब. सावकाश. अजून देऊ का? बापू उद्या रिझल्ट आहे हो. अगं उद्या आहे ना रिझल्ट. मग आता कशाला काळजी करायची? आणि रिझल्ट आहे, परीक्षा नाही. तुम्ही नाही झोपलं? नाही नाही, तू झोप. बरी आहे इकडे झोप. सुषमा, पडल्या पडल्या डोळा लागला बघ पुरीचा. दमती माझी पोरगी. अहो तीच तर. ती सौतम काही राणी चालवायचं सोडणार नाही. आणि त्यात तो प्रचार, तिचा अभ्यास. झोपते का नाही कोणाला ठाऊक. नाही नाही, मी उद्याच बोलतो राणीबद्दल तिच्याशी. बरं चला, मी निघते. नमस्कार करते. असू दे असू. मम्मी आप्पे आता करतीच आहेस तर कर 2-4 दिवस. 2-4 दिवस? बापू कर कर, तुझ्या मनाला येईल तसं कर. आज राणीला घेऊन जायचं पहिला दिवस आहे ना. 5-7 फेऱ्या मारूनच येते. बरं थांब, आलेच मी. काय ग? आले थांब. आप्या, आपलं वाहन म्हणजे आपली लक्ष्मी असती बघ. त्याला जेवढं आपण जपू का नाही, तेवढं ते आपल्याला जपतं. सांभाळून चालव. हो बापू. हे घे, पाण्याची बाटली आहे, गाडीत ठेवून दे. उपयोगाला येईल. हा तिथे मी पण येतो तुझ्यावर. मला पण सोड. चल की, सोडते तुला. बापू येते मी. सावकाश. मम्मी येते की. हा नीट जा. हा
अरे कळलं का? काय लाच देतो का मला? तसं नाही साहेब. तसं नाही काय तसं नाही. तुला सांगितलेलं काम केलं का? फोटो कोणी काढले? माझा ना तुझ्या विश्वासच राहिला नाही लुकतुक्या. इथं बी कॅमेरे लावले असतील कुठेतरी है ना? कोणी काढले फोटो? साहेब रॉकेटनं काढले फोटो. कोणी? साहेब तुमच्याच गावातलं रॉकेट. त्याला कसं माहिती? आणि तो बरा टायमिंगवर पोहोचायचा इकडं. त्याचा भाऊ होता आमच्याकडे कामाला, आता तो गायब आहे. पोलिसाला चुना लावणं बंद कर लुकतुक्या. शपथ सांगतो, पैशाची शपथ. एवढे? त्यात चूक झाली ना, म्हणून 50 जास्ती दिलेत. आता ते रॉकेट आणि त्याचा भाऊ गावला, तर काय करणार? साहेब त्याला पकडणार आणि तुमच्याकडे आणून सोडणार. बघा 100% साहेब, मला धंदा करायचा आहे साहेब माझा. तर जातो मी, पण जोपर्यंत रॉकेट आणि त्याचा भाऊ गावत नाही तोपर्यंत असा जास्तीचा हप्ता घेऊन जाणार मी. चालतंय साहेब, करतो काहीतरी. अपर्णा, आज माझा विद्यार्थी इथपर्यंत पोहोचलाय याचा खूप आनंद आहे मला. आणि मला खात्री होती ना तू हे करणारच, आणि तू हे केलंस. अरे तुम्ही रडताय कशाला? नाचलं पाहिजे, जल्लोष केला पाहिजे. आपी आमची कलेक्टर, आपी आमची कलेक्टर, आपी आमची कलेक्टर. अप्पे, स्वप्न बघितली आणि मेहनत केली की नाही ती पूर्ण होतात, हे तू आज सिद्ध केलेस बघ. खरंच भाई आपले काय बोलू तेच कळणं झालंय बघ मला. बापू, आजचा दिवस खरंच लय भारी आहे. काय करते? थांबा. बापू, माझी पहिली कमाई. लई गुणाची आहे माझी आप्पी. देवा पुढे ठेवा पैसे. काय प्रकार आहे? काय चाललंय तुझे? तुला काय झालंय? एवढ्या करकरीत नोटा कुठून आले तुझ्या पाकिटात? तुला काय वाटतं कुठून आले असतील? माझाच प्रश्न तुम्हालाच परत विचारतोय. तुला प्रश्न पडला ना म्हणून विचारतोय तुला मी. तू चिडतोयस कशाला मग? याला काय अर्थ आहे अप्पे? मी पहिले दिलेले पैसे परत द्यायला लावलेस तुम्हाला, स्वतःचे पैसे देऊन साहित्य आणायला लावले. अरे पण मी माझा मुद्दा सांगितला की, त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? हो पण परत विचारलंस ना की पैसे कुठून आले एवढे म्हणून. मग मी विचारू नाही शकत का तुला? तुला शंका आली म्हणूनच विचारलं ना तू.
त्या दिवशी पण मला विचारलं बापूंच्या मशीनसाठी पैसे कुठून आले म्हणून. अर्जुन आपे तुला काय वाटतंय का मी चुकीचं करतोय काय असं म्हणून? नाही, मला नाही वाटत आहे तसं. सॉरी तू शंका घेऊ नकोस माझ्यावर. तू शंका घेतली ना मला वाईट वाटतंय, मला सहन नाही होते ते. सॉरी, चुकलं ना माझं. ते आईचं सोनं सोडवायचंय त्यासाठी बँकेतून कॅश काढली, त्या करकरीत नोट आहेत. झालं समाधान? मग मला नव्हतं माहिती ना, सॉरी. आता सॉरी काय, मूड गेला माझा आताच. अप्पे अगं लवकर ये की आत. आले आले पिऊताई. अर्जुन सॉरी ना. हा. तू आता उगाच मूड नको खराब करून घेऊ. पिऊताई काय म्हणते ते ऐकून येते मी. काय हो आता हे दिले तर अजून 100 प्रश्न विचारेल. पोलीस मी आहे का ही येतेच कळा. चकले सरी कदमांना दे कदमांना. हो नको नको मला नको. का हो, घ्या की. नको काय राव कदम लाजताय तुम्ही, घ्या. मी कशाला लागतोय तेव्हा? अहो मग घ्या की आजोबा. आजोबा म्हणतोय म्हणजे आता वय झालं ना माझं. तर नाही तुझ्यासारखा. अहो, त्याला काय होतंय, मस्तपैकी ताणून द्यायची. शेतावर कोण जाणार तेव्हा? आप्या अजून कोणाला काय पाहिजे बघ की. अहो बापू तुम्हीच घ्या की. अरे तिचा रिझल्ट लागला, ती पास झाली तेव्हाच तोंड गोड झालं बघ माझं. बापू अजून इंटरव्ह्यू राहिलाय बर का. त्यात पण होणार तू पास. शकुले आता असं हलक्यात घेऊन नाही चालणार. हलक्यात घेऊच नकोस तू. तसंही तुला आता फार तयारी करायची गरजच नाहीये. सर असं का म्हणताय? हे बघ, आता 2 पेपर देऊन तू हे सिद्ध केलंस की तुला नॉलेज आहे. आता ते नॉलेज बघणार नाही, आता इंटरव्ह्यूला ते हे बघणार की तू माणूस म्हणून कशी आहे. आवाज होते की सर, दिसतोय किती. निघालास? अरे वा बापू, आज राविनी तुम्ही चालत आला म्हणायचं. होय, अरे वाटलं चालू होऊ शकतो, मग म्हटलं जावं. म्हणजे आप्पीला सोडायला आलोय रे मी. आणि राणी तुम्ही चालवणार का आता? होय. अर्जुन बापूंनी राणी आता नाही चालवली पाहिजे का नाही? काय बापू, डॉक्टर काय म्हणले पण? अरे डॉक्टरांशी बोलली की फोनवर. अर्जुन मी आता डॉक्टरांना फोन केलाय, ते म्हणले अजिबात दगदग करायची नाही. नाही बापू तुम्ही राहू द्या, आपण बघू काहीतरी. मी पण त्यांना हेच म्हणले. अरे बापू तुम्हाला वाटते ते बरोबर आहे, पण आताच आजारातून उठलाय, परत काय झालं तर कशाला उगाच काय. नाही अरे अर्जुन, काय नाही होणार. अर्जुन आता ना तूच सांगते ना, ते माझं ऐकणच झालेत बघ. अरे नाही अर्जुन, आप्या असं काय करतीस? अर्जुन हे बघ, मी फक्त 3च फेऱ्या करणार आहे आणि जेवायला घरी आलो ना दुपारी की मग परत नाही जाणार, आरामच करणार आहे. नक्की ना? नक्की. मला माझ्या तब्येतीची काळजी नाही का? बापू तुम्हाला तुमच्या तब्येतीपेक्षा कोणाची काळजी जास्त आहे ते आम्ही सगळ्यांनी बघितलं. चला येतो मी. अर्जुन तू डबा नाही घेतलास का? नाही येतो बापू. सावकाश जा. बापू तुम्ही जावा काय सावकाश. मला काही वाटलं तरी फोन करा. बर बर करतो फोन तुला. आप्या एक विचारायचं होतं. बोला की. तुमच्या दोघात सगळं ठीक आहे ना? हो खाओ. नाही आता नीट बोलत नव्हता असं वाटलं मला, म्हणून विचारलं. हो नाही नाही, तो काहीतरी गडबडीत होता ना म्हणून. सगळं चांगलंय. नक्की ना? काय हो बापू. कशावरनं काय वाजलं नाही ना? हो कशाला काय वाजतंय, सगळं ठीक आहे. मग ठीक आहे. बर चल येऊ का मी? हा सावकाश जावा. हो काही वाटलं तर मला फोन करा बापू. करतो. हा तुम्ही व्हा मोर, आलोच आम्ही.
काय झालं? सरकार अहो हे काय चाललंय? अहो सुजय भाऊजींनी त्या संकल्पाला सल्लागार म्हणून नेमलंय. हा ते होय. ते होय म्हणजे तुम्हाला पटलंय का हे? मला पटून न पटून काय उपयोग होणार आहे तवा? सुजयशी बोललो मी, पण तो ऐकल तर ना. अहो सुजय भाऊजी तुमचं ऐकतात की सरकार? तुम्ही सांगा की त्यांना. अहो अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला जर का सल्लागार म्हणून नेमलं तर आपल्याला मत कोण देईल? अगं एवढं सगळं केलंय ना म्हणून लोक मतदान करतात. सरकार हे चुकीचं आहे आणि हे तुम्हाला बी माहितीये. अरे मी बोलणार आहे ना त्याच्याशी, म्हणजे सांगणार आहे त्याला, तू आता त्याचा विचार करू नकोस. बघ आपल्याला लगेच सुरुवात करावं लागेल. आज आपल्या प्रचाराची पहिली सभा आहे आणि सुरुवात अगदी दणक्यात झाली पाहिजेत असं मॅडमने निरोप दिलाय बरं का. हा चला. त्यांना इकडे यायला जमलेलं नाही. दिल्लीला जावं लागलंय अर्जंट. त्यांना अर्जंट दिल्लीला जावं लागलं. तर जास्त वेळ न घालवता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, ज्यांनी नुकतीच UPSC ची परीक्षा पास केली आहे अशा, बरोबर आहे अपर्णा, मी तिला इकडे आमंत्रित करतो. तिने आपले विचार तुमच्या सगळ्यांसमोर मांडावे. अपर्णा. टाळ्या. सौ अपर्णा अर्जुन कदम असं म्हणायला पाहिजे होतं नाही? या. नमस्कार. तुम्ही कशा आहात सगळ्या? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा पाडवा कसा झाला? एकदम आनंदानं. भारीच की. आणि हा मी खरं सांगते बरं का, मला काही भाषण वगैरे करता येत नाही. अहो खरंच शपथ, तुम्ही सगळेजण या तिथे जमलेत ना म्हणून मी तुमच्याशी गप्पा मारायला आल्या बघा. आपे आणि तुझ्यासाठीच आम्ही इथे आलोय. अहो ताई, मी बी तुमच्यासाठी आले बघा इथं. काय पण म्हण, पण या पुरीत हाय काय तर. म्हणूनच वापरून घेऊ तिला आपण. आज आमच्या सुजय भाऊजींच्या प्रचाराचा पहिला दिवस आहे बघा. आणि योग बघा कसलं भारी जुळून आलाय. चैत्र महिन्यात आपल्या नवीन वर्षाला सुरुवात झाली बघा. आपण आताच नाही का आनंदाची, चैतन्याची गुढी उभारली. आणि तसंच आम्हाला तुमच्या सगळ्यांसाठी विकासाची गुढी उभारायची आहे. टाळ्या. मध्ये मध्ये बोलू नका, मूर्ख वाटताय. बरं सगळ्यांनी ऐकून घ्या, मी इथं काय प्रचार करायला आले नाही बरं का. झालं कशात काय फाटक्यात पाय. अहो मी तुम्हाला हे सांगणार आहे का तुम्ही मतदान करताना नेमकं कुणाला करायचं. आणि बायांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे बघा. काय हो तुम्हाला पण सांगते बरं का, सगळ्यांना प्रश्न पडले पाहिजे. सुजय भाऊजी, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला प्रश्न विचारले तर चालतील ना? चालतील की. तर हा मी हे सांगत होते का आपण मतदान करताना नेमकं कुणाला करायचं. म्हणजे बघा की प्रत्येक जण येऊन म्हणता आम्ही विकास करणार आहे, विकास करणार आहे. पण तुम्ही विकास नेमका काय करणार आहे हे सांगितलं पाहिजे का नाही? म्हणजे आपले प्रश्न नेमके हे सोडवणार आहेत का हे कळलं पाहिजे का नाही? सुजय भाऊजी. वा वा अपर्णा वहिनी, वा 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 वा. काय बोललात वहिनी तुम्ही? आमच्या वहिनी किती चांगलं बोललात. या बसा, आम्ही बोलतो. भाऊजी आता भाषणात जे बोललात तसं केलं तर सगळेजणी मत देतील की? अप्पे, अगं तुला राजकारणातलं काहीच कळत नाहीये, तू शांत बस. नाही नाही, मला राजकारण नसेल कळत, पण मला माणसं कळतात भाऊजी. द्या रे, सगळ्यांना सगळं व्यवस्थित द्या. सरकार तुम्ही कशाला तिचं ऐकताय? सुजय मॅडमनं आपलीवर विश्वास टाकलाय. बातमी तिथवर गेली तर आपल्याला अडचण येईल. गेली तर गेली, आता तिकीट मिळालंय आपल्याला. असं नसतं सुजय. सरकार तुम्ही मध्ये बोलूच नका. मी इथं म्हणतो तुम्ही मध्ये पडूच नका. तुम्हाला सगळं ना ह्या आपीनं मध्ये तोंड घातल्यामुळे होतंय. तर आमदार मी होणार आहे आणि आज पहिल्याच दिवशी सगळ्या बायांसमोर मला अक्कल शिकवती. म्हणते
मला ही आप्पी प्रचाराला अजिबात नको. हवे आमदार कंट्रोल. लोक बघतायत सगळे, शांत व्हा. सुजा, त्या झाकणं द्या. आप्पे, तू होतीस म्हणून हे सगळं नीटनेटकं झालं, पण आमदार तू नाही, तू सुजयराव होणार आहे. मग कसं ग मतदान करायचं त्याला? बरोबर आहे ना अक्का. हे जर असंच होणार असेल तर काहीच अर्थ नाही ग. बापू राणी पुसताय, मी तुम्हाला मदत करतो. चला. नाही नाही, नको नको. राणीच तर पुसायची आहे, मी घेतो करून. असू दे. आपण दोघं मिळून करूया की. नको नको, तुझे कपडे खराब होतील दिप्या. पट्टा झाला. बापू त्याला काय होतंय, करूया की आपण. नाही नाही दिप्या, काम कसं चाललंय तुझं? लय भारी. पगार बिगार वाढला का नाही? हो, आता 3000 केलाय महिन्याला. होय, पण दिप्या तुला सांगितलं तसं कर बर का. पैसे उगाच खर्च नको, साठवून ठेव. हो बापू, आता मी पिवताय संघ असतोय ना. मग आमचं सर काय म्हणलं माहितीये का, तू अजून शिक, म्हणजे तुला अनुभव येईल आणि तुझा पगार पण अजून वाढेल. बर बर, चांगलं आहे बघ. बापू तुम्ही इथं बसा. नाही नाही, आहे बरं आहे मी. अहो बापू, तुम्ही उगाच अंगावर काढू नका, दुखणं. इथं बसा. अरे अंगावर कशाला काढीन मी? अगं सुष्मे, सुष्मे कुठे आहे? या का या चहा प्यायला आला वाटतं. मुर्द्या, तू चेष्टाच कर माझी नुसती. काय नाही, मला जरा पीठ पाहिजे होतं, म्हटलं सुष्मीकडून घेऊन जावं. बर बर. बाकी काय म्हणताय आणि अक्का, बरं आहे ना सगळं? अहो बापू, तुम्हाला कळलं का काल आप्पीनं काय केलं तेवढ्यात? काय हो, काय केलं? अहो, हळदी कुंकवाचा कार्यक्रम नव्हता का सुजयरावां सरकारांनी घेतलेला? हा होती तो. अक्का, अगं झाकण राहिले ना, झाकण घ्यायला लागल. अगं ती नुसतं भांडच देतात, तुला काही माहित नाही बे आप्पे. आणि त्यांनी सांगितलंय का ह्या इलेक्शन मध्ये सुजयरावांना मत द्यायचं, आणि इलेक्शन मध्ये सुजयराव जर निवडून आले तर मग हे भांड दाखवायचं आणि मग ह्याचं झाकण घेऊन जायचं. तुम्ही मत विकत घेताय, फक्त पैसे न देता तुम्ही कुकर देताय लोकांना. आप्पे गप इथून निघून जा. भाऊजी थांबा, सगळ्यांनी ती भांडी परत करा. तुमची मतं एवढी स्वस्त आहेत का? सुजयराव निघूनच गेलो. आई शपथ, खतरनाक विषय आहे ह्यो. मला बी आप्पीचं कौतुकच वाटलं, पण जरा काळजी बी वाटली बघा. होय, खरंय हो अक्का. आता घरच्यांचाच कार्यक्रम होता, पण तुम्हाला तर माहितीच आहे ना कशी आहे तिच्या घरची ती. बरं झालं अक्का तुम्ही मला बोलला. ती मी बोलतो तिच्या संग बर का. तिला म्हणावं जरा सबुरीनं घे बाई. आपण का आपण कशा पाय घाबरायचं? दिप्या, अरे तसं नाही रे बाबा. अहो बापू, तुम्हाला केवढा ताप दिला त्या माणसांनी, तरी पण तिथे गेली ना त्यांच्या प्रचाराला. तरी पण घरचीच आहेत ना ती. मग अशी का वागते ती बापू? अरे म्हणूनच मला बी काळजी वाटते बघ तिची. अक्का तुम्ही नका काळजी करू, मी बोलतो तिच्या संग आज. चला बापू, आपण निघूया. चल. आता मी घेतो की. अरे कशाला? पाचून दे. चला चला दिप्या, चला या. सुष्मे, सरकार ही आप्पी नकोय मला प्रचारासाठी. कर. अरे आता झालं ते झालं. अहो पहिल्याच दिवशी नाट लावलाय तिने. अहो पक्की अतिशाने हाय ती. होय भैया. कशी का असाना, ते आपल्या घरात एकमेव ती बाई आहे जिला अक्कल आहे. का बरं, आमची डोकी काय रिकामी आहेत का? ती काय सांगाय पाहिजे होय? हा, चुरमुऱ्यात पैसे घालून ठेवणार आयुष्यात पहिल्यांदा बघितलं कोणीतरी. सरकार आमचं ठरलंय. अरे ती आता अतिशहानपणा करणार नाही. मी बोललोय आरजेशी. नाही नकोच, भाषण दुसऱ्या कोणाला तरी करायला. अरे दुसऱ्या कोणाला कसं सांगायचं? बायकांशी बोलायचंय, तिथं कुठेतरी बाई माणूसच पाहिजेत. आहे की कोण? आई. हा, तुम्ही करणार वय भाषण? भाषणातला भा म्हणा बघू. सरकार, अहो तुम्हीच असं बोलायला लागल्यावर कसं होणार? इथं आमदारकीचा प्रचाराचं भाषण आहे. मला काय माझं नाक कापून घ्यायचं नाही. नाही सरकार, मला माहिती ती करल. भाषण आपल्याकडून लिहून घेऊ आणि तयारी पण तिच्याकडून सगळी करून घेऊ. हा, पण सभेत
आई बोलणार, आप्पी बोलणार नाही. जमल ना तुम्हाला? अहो सरकार, अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका. रुक्मिणी असलं भारी भाषण ठोकलला तर तुम्हालाच वाटल तिला हिथं ठेवू का तिथं ठेवू. अगो बाया, काय आप्पी बाई लयच खुश होतो तुम्ही. अहो मावशी, सरकार मी आता कलेक्टर सरांना भेटून आले. मग अशी नाही का अर्जुन राहू दे, मी काय सांगतो ते नीट ऐक. काल जो दंगा केला फुकटचा तो परत झाला नाही पाहिजे. भाऊजी आधी माझा ऐक, इथनं पुढे तू सभेत भाषण करायचं नाही. भाषण आई करल, तू फक्त लिहून द्यायचं आणि त्याची सगळी तयारी तूच करून घ्यायची. हा, पण तू जसं भाषण केलं ना तसं एकदम शेम टू शेम आलं पाहिजे हिला भाषण. चालतंय की मी लिहून देते. खरं त्या भाषणात वेळ वाकडं काय लिहायचं नाही बरं का, सांगून ठेवते. मी असं कशाला करीन, लिहून देते की तुम्हाला चांगलं. चला मग लागा कामाला. तुला पाणी पाहिजे? हा, घे. ए माया, तुझ्या अंगात नाही मस्ती आहे बरं ना. अरे यार, काय करताय काय तुम्ही इथं? हा, ए कोण आहे रे तू? ए गडी इथला गडी आहे. ए गडी कोणाला म्हणतो रे? मालक आहे ती शेताचं. अरे त्यांचं कसलं, मालकांनी पाठवलं आम्हाला इथे पार्टी करायला. एकच वादा सुजय दादा, एकच वादा सुजय दादा. ए इथं कशाला आला तुम्ही? साहेबच म्हणले आमच्या शेतात पार्टी कर म्हणून. ए चला रे. अरे अरे, हो हो हो, तिकडे कुठं पीक तुडवताय? तिकडे जावा बाबू. काय म्हणले ते तुम्हाला? ए म्हातारे थेरड्या, तुझं काय रे इथे? ए यार काय हा असं बोलते तू? अरे मोठे आहेत ना, थोरलेत का नाही ती? असं वागतात का? तू गाणं साळून घेतोच पोरगा ना? मग काय करणार? बापाला जाऊन सांगणार होय? जा जा, कोणाला सांगायचं सांगा. तुम्हाला माहिती ना माझ्या मागं कोणाचं हात आहे? सुजय दादा. तुम्ही निघायचं बघा इथनं, नाहीतर बघा काय करणार आहे. जा, कोणाला सांगायचं सांग. अरे यशा तू थांब जरा. हे बघा, तुम्ही हिथं असं पार्टी बिर्टी काय करू नका. तिकडे सावली आहे की तिकडे जाऊन बसा की. हिथं असं पिकं तोडवून काय उपयोग होणार आहे? जावा तिकडे बसा. जा. हात लावायचं नाही, तुम्ही ठीक आहे ना? हाय हाय व्यवस्थित. हे यार, तुम्हाला काय कळतंय का? माणूस सांगतोय काय? त्याला काय होतंय? आवाज उभं राहून भाषण करणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे वय? आणि तुम्ही एवढी हिंमत दाखवताय, हीच लय भारी आणि मोठी गोष्ट आहे बघा. ए आप्पे, अगं तुला येडबीड लागलं का काय? हा, असं काय म्हणती? चुकलं तर चुकलं चालतंय म्हणून असं कुठं असतंय का? काय ग आप्पे, तुला भाषण करायला मिळत नाही म्हणून तू मुद्दाम सांगते ना रुक्मिणीला तसं? अहो नाही मावशी, त्यांची भीती तर गेली पाहिजे ना, मग होईल की चांगलं भाषण. ते काय नाही रुक्मिणी, तू ना आपलं वाचूनच भाषण करा. आई असं नका करू, खरंच मी सांगायला लागले तुम्हाला. आता तर ना मला 100% गॅरंटी वाटती बघ की ही मुद्दामूनच करतीया. काय ग आप्पे, रुक्मिणी तुझं भाषण ना चांगलंच होणार असंच हिला वाटतंय. तेव्हा मावशी अजिबातच नाही. भीती 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 करून तिच्या मनात तूच भीती घातलीस. अगं नाही म्हणे, म्हणजे मला भीती वाटत होती. कारण गप तू. हे बघ रुक्मिणी, मी तुला सांगते, तिने जे लिहून दिलंय ना ते मी तुझ्याकडून पाठ करून घेते. तू फक्त बोलून दाखव. अगं हाय काय नाही काय असतं त्या भाषणात तवा. अहो आई असं नका करू. सभेत लोकांशी बोलताना लोकांच्या कलेने घ्यावं लागतं. त्यांना आधी शांत करायचं आणि मग आपलं मत मांडायचं बघा. आणि आई, आपलं मत मांडत असताना आपली संगत कशी आहे हे पण बघतात बरं का लोक. ए आप्पे, उगाच तिला काय बाय बोलू नकोसा. रुक्मिणी ही ना तुला भ्या घालतीये. चल आपली. अगं म्हणे थांब, ऐक ती काय सांगते ते ऐक. काय ऐकू नको तिचं डोकं फिरलंय. तुला सांगते चल. अगं हे बघ, ऐक माझं तू. समोर किती बी लोक असू दे, अजिबात लोकांकडे बघायचं नाही. जेवढं बोलता येतंय ना, जेवढं आठवतंय तेवढं बोलायचं. आणि काही इसरायला झालं, गप गुमानं पान उघडायचं आणि खाली मान घालून वाचून दाखवायचं. हाय काय नाही काय त्या भाषणात. अगं चल तू. अगं याव, अगं
ह्या ठिकाणी आम्ही पाण्याचं कोंडाळं बांधायचं आश्वासन देतो, त्या ठिकाणी आम्ही अमुक करतो तमुक करतो असं बोलायचं. अगं म्हणजे असं कसं बोलायचं, कसं वाटतंय ते? अगे अशा थापा मारायच्या असत्यात. काय झाली का भाषणाची तयारी? हा मग मस्त झाली. झाली का? मावळ म्हणून दाखवा की. हिथं कशाला, तिकडे या की ऐकायला. अर्जुन अर्जुन अहो हा सॉरी विसरलोच. हा चल काय काकी कशी चालली भाषणाची तयारी? चांगली झाली. चला मग आपण एकदा प्रॅक्टिस करूया. काय नको आम्ही आमचं करून घेतलं. हा? हो मावशी मी चला निघायचं का? आप्पे आईची नीट तयारी झाली ना? आता तिला कशाला विचारतो, तिने कुठं काय केलंय तवा? तिला नाही माहित म्हणजे? आप्पे तू तयारी करून घेणार होती ना तिची? मावशीने घेतली आहे की. हा मग केलीच. आप्पे मावशी काय बोलतात? अरे त्यांची त्यांनीच केली आहे, तुला काय विचारतो? त्यांना विचार. अरे पण तिला जबाबदारी दिली होती ना. अहो सरकार, ती म्हणाली की मी तुम्हाला शिकवते आणि मग तुम्ही तुमच्या मनानेच करा म्हणून. एक मिनिट मावशी थांबा जरा. सरकार मी त्यांना असं म्हणलं, पाठ करण्यापेक्षा समजून घ्या म्हणजे बोलायला सोपं जाईल. हे बरोबर आहे. काय बरोबर आहे? इथं तुमची अक्कल पाजळू नका. भाषण हाय तसं पाठ करा, नाही तर वाचून दाखवा. नाही चांगलं पाठ झालंय तिचं. बरं मी तुमच्या सोबत येऊ का? काय गरज नाही, केलं तेवढं बरं झालं. आप्पे राहू दे, तुझं तू काम कर, नाही तर अभ्यास करत बस. भाषण नीटच झालं पाहिजे. अहो सरकार, तुम्ही कशाला काळजी करताय? मी करून घेतलंय रुक्मिणीकडनं. भारीच करणार रुक्मिणी. काय रुक्मिणी? चला भाषण हिथं नाही तिकडे द्यायचंय. हा चला चला. लोड ना, नको ना लोड घेऊ तू. हा करू दे त्यांना, काय करायचं आहे. मी आलो जरा जाऊ. हा तू तुझ्या अभ्यासावर फोकस कर. अर्जुन त्या पहिल्यांदा बोलणारे चांगलं झालं पाहिजे ना. अगं हो आप्पे, तू लिहून दिले ना भाषण, मग संपला विषय. हा ते आहे. जाऊ दे, मी माझं आवडते. निघतो पेपर. सावकाश जा. नमस्कार, मी सुजय हंबीरराव कदम. सुजय साहेबांचा विजय असो. सुजय साहेबांचा विजय असो. सुजय साहेबांचा विजय असो. म्हणे हक पोटात भीतीनं गोळ आलाय माझ्या. अगं कशाला घाबरती? जायचं आणि बिंदास ठोकून द्यायचं. हाय का नाही? काय नाही, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये, कारण तुमच्या समोर आज आमची आई बोलणार आहे. तर मला असं वाटतंय तुम्ही सगळेजण आता तिचं भाषण ऐकायला आतुर झाले आहात. तुमचं लय वेळ न घेता आम्ही बोलवतो आमच्या आईला. मी जरा बाथरूमला जाऊन येऊ का? अशी काय बारक्या पोरागत करती? आता ही तर कुठं बाथरूम? हा जरा कळ का, जा आधी भाषण दे. जा उठ. आई ये. घाबरू नको आई, बिंदास बोल. ये. आता या काय दिवे लावणार आहेत कोणास ठाऊक. अहो सरकार, अशी भारी भाषणाची तयारी करून घेतली ना तिची, तर तिचं भाषण झालं ना तर लोक तोंडात बोटच घालतील बघा. नमस्कार. आधी तुम्ही सगळे इथं आलात म्हणून तुमचे आभार. तर मला रुक्मिणी, चिठ्ठी अगं चिठ्ठी का? चिठ्ठीत बघ ना. काय करताय? लोकांना कळतं ना. गप्प बसा.
शांत व्हा, शांत बसा. सहकार्य करा, मावशीला बोलू द्या. शांत बसा. मला असं म्हणायचं होतं की आपण आपल्या घरात बाजारात कसा उमेदवार आणतो पारखून तसं 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 नीट बघून मतदान करायचं. यात किडे आहेत का आळ्या आहेत बघायचं. त्या ठिकाणी मला एवढं म्हणायचं की मला मतदान करताना धान्य स्वच्छ आहे का बघायचं. मतदान गव्हाला करायचं का ज्वारीला करायचं. जय हिंद. विसरू नका मी म्हणलं तसं माझ्या भाषणालाच मतदान करा. दुसऱ्या कोणाला केलं तर बघा. काय चाललंय हे, थांबवा तिला. त्यांना बोलता येते का ते बघा आधी, मग आम्हाला बोला. ती बरोबरच बोलती, तुम्हाला समजत नाही. ती सांगती उमेदवाराला निवडून द्यायचा असेल तर त्याच्या घरादाराचा विचार करायचा, त्याच्या घरचे कुण काय देतंय का नाही हे बघायचं असं सांगते ती. म्हणजे तुम्ही का पैसे वाटणार का काय. जे काय असेल ते. इथं रुक्मिणी, सुजा, हंबीरराव, माझा बंटी लय पैसेवाले आहे. तुम्ही कशाला काय थांबू तिला, थांबू. माईक घे काढून. गप्पा सरकार. हा तर मी काय म्हणते, सुजाला जरी माझ्या बहिणीचा पोरगा असला ना तरी बी माझ्या बंटी सारखाच आहे. सुजा बारका होता ना तेव्हा बारक्यापणापासून लय हुशार आहे. त्याच्या ना एका नाकाला कायम शिबूड असायचा बघा. आणि शिबूड जसा चिकाट असतो ना तसा आमचा सुजा बी कामाला लय चिकाट आहे. बारक्यापणी बी त्यांनी लय कामं केली आणि आता मोठा झालाय ना तेव्हा बी लय कामं करतो. त्याच्यामुळे बायांनो ध्यानात ठेवा, आपण आपल्या सुजाला आदरांजली द्यायची. आई आणि मावशी पहिल्यांदा भाषण करत होत्या. या ठिकाणी ही सभा संपलेली आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाणी द्या की. अजिबात द्यायचं नाही. इथे येऊन सगळा इचका करून ठेवलाय. कुठं न्यायच्या लायकीच्याच नाहीये तुम्ही. तुम्ही ना फक्त किचन मध्ये राहा आणि तिथंच काम करा. बाकी काय आयुष्यात जमायचं नाही तुम्हाला. आई तुला जरा तरी कळते तू काय केलंय. लोक हसून गेलीत माझ्यावर. मावशी तुझं भाषण पाठ नव्हतं का. नाही नाही, हे सगळं त्या आप्पीमुळे झालंय. झालं, आता टाका तिच्यावर. अहो खरंच सरकार, तिने ना मुद्दाम एवढं अवघड भाषण लिहून दिलं रुक्मिणीला. हा सरकार, या आप्पीनच केलं असणार आहे सगळं. नाही तिनंच केलं असणार. तिला येऊ नको म्हटलं तर झोंबलं तिला. अरे झोंबू दे ना, पण ह्यांना आकला नको तोय. नाही ना जमत आपल्याला तर मग कशाला उंटाचा बोका घ्यायला जायचंय. आता मुळमुळ रडू नका. आवरात थोबाड आणि निघा डोळ्यासमोरनं. सरकार, मी आईला सोडून येतो. काय गरज नाही, चालत जात्याल. आता सरकार, तुम्हाला काही पालखी बोलवायची काय. चला चालते वा, निघा. अहो सरकार, ह्याच्यात त्यांची काय चूक आहे. त्या आप्पीला अक्कल नाही. या पिला आज मी